मुलांनी हट्ट केला की व्हेज मोमोज बनव, म्हणून आज मी व्हेज मोमोज बनवते. तर व्हेज मोमोज बनवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1.5 कप एवढं मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकते. मोमोजचं जे आपल्याला कवर बनवायचं आहे, म्हणजेच आवरण बनवायचं आहे, त्यासाठी आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. इथे आपलं हे मोमोजसाठीचं पीठ मळून झालं. याला मी बाजूला ठेवते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये स्टफिंगसाठी बारीक किसलेला कोबी, एक बारीक चिरलेला कांदा, शिमला मिर्च बारीक किसून घेतलेली आणि गाजर, त्यामध्येच 1 चमचा मीठ टाकलंय. मीठ या भाज्यांमध्ये मिक्स करून घेते आणि या भाज्यांना 8 ते 10 मिनिटं बाजूला ठेवून देते. हे पहा, भाजीला पाणी सुटलंय. आता या भाजीमधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे. भाज्यांना तकटून पिळले, त्यातलं पाणी काढून घेतलंय. आता या भाजीमध्ये काळी मिरी पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, अजिनोमोटो आणि चवीनुसार मीठ टाकते. यावर मी तडका देणार आहे, तर त्यासाठी मी इथे पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलंय. तेलाऐवजी डालडा वापरला तरीही चालतंय. अद्रक लसणाची फोडणी मी या भाज्यांवर दिली. ही फोडणी या भाज्यांमध्ये मिक्स करते. आता या भाज्यांना देखील आपल्याला बाजूला ठेवायचे. मी इथे पोळपाट आणि लाटणं घेतलंय. एक मोठा उंडा घेत आहे. यावर सुक्क पीठ टाकून याला मी मोठी चपातीसारखं लाटून घेणार आहे. याला आपल्याला पातळ लाटायचं आहे, पण लक्षात घ्यायचं एवढं पण पातळ लाटायचं नाही आहे की जेव्हा आपण स्टफिंग भरू तेव्हा ती स्टफिंग निघेल किंवा फाटेल. आणि जास्त जाडही लाटायचं नाही. तुम्हाला हवंय तर तुम्ही याचे छोटे छोटे गोळे बनवून छोट्या छोट्या पुऱ्या लाटू शकता. मी इथे पटकन व्हावं म्हणून एक मोठी अशी चपाती लाटले आणि ग्लासने असं कट करून घेते. आता इथे आपलं हे छोट्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. यामध्ये मी स्टफिंग भरून घेते. स्टफिंग भरताना स्टफिंगना अशी एका सरळ लाईनमध्ये भरायची, म्हणजे आपल्याला मोमोजचा शेप देणं सोपं जाईल. आपल्याला ज्या शेपमध्ये मोमोज जमतात त्या शेपमध्ये बनवले तरीही चालतात. पण ही जी मी पद्धत तुम्हाला दाखवते ना, ती देखील खूप सोपी आहे. फक्त एकदा तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की येईल. आणि जर नाही चाली तर डायरेक्ट आपण जशी करंजी करतो ना तशी करायची आणि दोन्ही टोकं जोडायची. ते देखील मी तुम्हाला दाखवेलच. हे पहा, अशा पद्धतीने देखील तुम्ही इथे मोमोज बनवू शकता. अगदी सोपी पद्धत आहे ही.
एक असाही शेप आपण मोमोजला देऊ शकतो. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते तुम्ही त्यानुसार मोमोज बनवा. मला तर पहिलीवाली जास्त सोपी वाटते. मोमोज शिजवण्यासाठी तयार आहेत. आता हे शिजवण्यासाठी मी गॅसवर स्टीमर ठेवलेला आहे. स्टीमरमध्ये 2 तांब्या पाणी ठेवले. त्यामध्ये छोटी लिंबाची फोड टाकली आणि वरती भांडं ठेवलेलं आहे. झाकण ठेवून पाणी उकळेपर्यंत थांबायचे. पाणी उकळलं की मग त्यामध्ये आपल्याला हे मोमोज शिजण्यासाठी ठेवायचे. मीडियम फ्लेमवर मी हे मोमोज 10 ते 12 मिनिटांसाठी शिजवून घेते. मोमोज शिजलेले आहेत. मी दुसरी बॅच देखील शिजवण्यासाठी ठेवले. ती देखील शिजले. मी हे सर्व मोमोज प्लेटमध्ये काढते. हे पहा, इथे आपले हे मोमोज तयार आहेत. तर हे व्हेज मोमोज मी तुम्हाला एक यातला तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता आपली जे आउटर लेयर आहे ती खूप पातळ आहे. तुम्हाला हे मोमोज म्हणजेच व्हेज मोमोज कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.